योहानकृष वर्तमान अध्याय 5. बेतसदा तळ्याजवळचा पंगू मनुष्य. त्यानंतर यहुद्यांचा सण होता. तेव्हा येशू यरुशलेमास वर गेला. यरुशलेमात मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे. त्याला इब्री भाषेत बेथेसदा असे म्हणतात. त्याजवळ 5 पडव्या आहेत. त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुले यांचा मोठा समुदाय पडलेला असे. तो पाणी हलवण्याची वाट पाहत असे, कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवित असे. आणि पाणी हलविल्यानंतर प्रथम जो त्यात जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. तेथे 38 वर्षे दुखणेकरी असलेला कुणी एक मनुष्य होता. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे होऊन आता बहुत काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे का? त्या दुखणेकऱ्याने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळले असता मला तळ्यात सोडाव्यास माझा कोणी मनुष्य नाही, आणि मी जात आहे इतक्यात दुसरा कोणी माझ्या पुढे उतरतो. येशूने त्याला म्हटले, उठ, आपली बाज उचलून चालावयास लाग. तेव्हा तो मनुष्य तत्काळ बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. त्या दिवशी शब्बात होता. यावरून यहुदी बरे झालेल्या त्या मनुष्याला म्हणाले, आज शब्बात आहे, बाज उचलणे तुला योग्य नाही. त्याने त्यास उत्तर दिले, ज्याने मला बरे केले त्यानेच मला सांगितले की आपली बाज उचलून चाल. त्यांनी त्याला विचारले, आपली बाज उचलून चाल असे ज्याने तुला सांगितले तो मनुष्य कोण आहे? तो कोण आहे हे बरे झालेल्या त्या मनुष्याला ठाऊक नव्हते, कारण त्या ठिकाणी लोकसमुदाय असल्यामुळे येशू निसटून गेला होता. त्यानंतर येशूने त्याला मंदिरात गाठून म्हटले, पहा, तू बरा झाला आहेस. आतापासून पाप करू नको. करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल. त्या मनुष्याने जाऊन यहुद्यास सांगितले, ज्याने मला बरे केले तो येशू आहे. यामुळे यहुदी येशूच्या पाठीस लागले, कारण तो शब्बात दिवशी अशी कामे करीत असे. येशूने त्यास उत्तर दिले, माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे आणि मीही काम करीत आहे. यामुळे तर यहुद्यांनी त्याला जीवे मारायची अधिकच खटपट केली, कारण त्याने शब्बात मोडला. इतकेच नाही तर देवाला आपला पिता म्हणून स्वतःला देवासमान केले. स्वर्गीय पित्यावर येशू कसा अवलंबून राहतो याचा त्याने केलेला खुलासा. यावरून येशूने त्यास उत्तर दिले, मी तुम्हास खचित सांगतो, पुत्र जे काही पित्याला करताना पाहतो त्यापासून त्याला स्वतःहून काही करता येत नाही, कारण जे काही तो करतो ते पुत्रही तसेच करतो. पिता पुत्रावर प्रीती करतो आणि आपण जे काही करतो ते सर्व त्याला दाखवितो. तुम्हास आश्चर्य वाटावे म्हणून तो याहून मोठी कामे त्याला दाखवेल. जसा पिता मेलेल्यास उठवून जिवंत करतो तसा पुत्रही पाहिजे त्यास जिवंत करतो. पिता कोणाचाही न्याय करीत नाही, तर सर्व न्याय करण्याचे काम त्याने पुत्राकडे सोपून दिले आहे. यासाठी की जसा पित्याचा सन्मान करतात तसा पुत्राचाही सन्मान सर्वांनी करावा. जो पुत्राचा सन्मान करीत नाही तो ज्याने मला पाठविले त्या पित्याचा सन्मान करीत नाही. मी तुम्हास खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेला आहे. मी तुम्हास खचित सांगतो, असा समय येत आहे, किंबहुना आता आला आहे की त्यात मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील. कारण पित्याच्या ठायी जसे स्वतःचे जीवन आहे तसे पुत्राच्या ठायीही स्वतःचे जीवन असावे असे त्याने त्याला दिले, आणि तो मनुष्याचा पुत्र आहे. यास्तव न्यायनिवाडा करण्याचा अधिकार त्याला दिला. याविषयी आश्चर्य करू नका, कारण असा समय येत आहे की त्यात कबरेतील सर्व मनुष्य त्याची वाणी ऐकतील. ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी
आणि ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील. येशूविषयी देण्यात आलेली साक्ष. माझ्याने स्वतःहून काही करवत नाही. जसे मी ऐकतो तसा न्यायनिवाडा करतो आणि माझा न्यायनिवाडा यथार्थ आहे. कारण मी आपली इच्छा नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावयास पाहतो. मी आपणाविषयी साक्ष देतो तर माझी साक्ष खरी नाही. मजविषयी साक्ष देणारा दुसरा आहे आणि जी साक्ष तो मजविषयी देतो ती खरी आहे हे मला ठाऊक आहे. तुम्ही योहानाकडे साक्षीसाठी पाठविले व त्याने वस्तुस्थितीविषयी साक्ष दिली. मजविषयीची जी मनुष्याची साक्ष ती मला नको. तथापि तुम्हाला तारण प्राप्त व्हावे म्हणून हे सांगितले. तो प्रदीप्त झालेला व प्रकाश देणारा दीप होता आणि तुम्ही त्याच्या प्रकाशात काही वेळ आनंद करावयास मान्य झाला. परंतु मला जी साक्ष आहे ती योहानाच्या साक्षीपेक्षा मोठी आहे. कारण जी कार्ये सिद्धीस नेण्याचे पित्याने मजकडे सोपविले आहे, म्हणजे जी कार्ये मी करतो तीच मजविषयी साक्ष देतात की पित्याने मला पाठविले आहे. आणखी ज्या पित्याने मला पाठविले त्यानेच मजविषयी साक्ष दिली आहे. तुम्ही त्याची वाणी कधीही ऐकली नाही व त्याचे स्वरूपही पाहिले नाही. त्याचे वचन तुम्हामध्ये तुम्ही राखले नाही. कारण ज्याला त्याने पाठविले त्याचे तुम्ही खरे मानित नाही. तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता, कारण त्यात सार्वकालिक जीवन आपणास प्राप्त होईल असे तुम्ही समजता. तेच मजविषयी साक्ष देणारे आहेत. तरी जीवन प्राप्ती व्हावी म्हणून मजकडे येण्याची तुमची इच्छा नाही. मी मनुष्याच्या हातून मान करून घेत नाही. तरी तुमच्या ठाई देवावर प्रीती नाही हे तुम्हा संबंधाने मला माहीत आहे. मी जो आपल्या पित्याच्या नामाने आलो त्या माझा स्वीकार तुम्ही करीत नाही. दुसरा कोणी स्वतःच्या नामाने आला तर त्याचा स्वीकार करा. जे तुम्ही एकमेकापासून मान घेता आणि एकच जो देव त्याकडला मान मिळविण्याची खटपट करीत नाही ते तुम्ही विश्वास कसा धराल? मी पित्यासमोर तुम्हावर दोष ठेवीन असे समजू नका. तुम्हावर दोष ठेवणारा असा एक आहे, म्हणजे ज्या मोशावर तुम्ही आशा ठेवली आहे तो. तुम्ही मोशाचा विश्वास धरला असता तर माझा विश्वास धरला असता, कारण मजविषयी त्याने लिहिले. तुम्ही त्याच्या लेखाचा विश्वास धरीत नाही तर माझ्या वचनांचा विश्वास कसा धराल?